तुम्ही ऑफिसला जाताय किंवा घरून काम करताय किंवा कामासाठी दुसरीकडे राहायला आलेत किंवा घरीच बसताय, काहीही करा, लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. ऑफिसला जाते, घर तसंच टाकते, घरीच बसते, करिअर नाही आहे. ह्या तुलना ज्या आहेत ना, तर तुमच्या मनात पण नंतरून घर करून राहतात की मी ऑफिसला जाते आणि मला घर सांभाळता येत नाही, मी घरीच राहते पण मला करिअर नाही आहे. आणि ह्याच तुलनांमध्ये तुम्ही राहून राहून सगळ्या गोष्टी तशाच घडत राहतात. नमस्कार ताईमाई अक्का, स्वागत आहे तुमचं मनीषा ठाकरे रेडिओ मैत्रीणमध्ये. सगळ्यात अगोदर रेडिओ आणि यूट्यूब दोघांची जगं वेगळी आहेत, दोघांचा एका ठिकाणी संबंध कसा, तर हे मी तुम्हाला अगोदर क्लिअर करून देते. एक मुलगी होती, लहानपणापासूनच तिच्या घरामध्ये कायम रेडिओ वाजायचा आणि त्या रेडिओमधूनच तिची वाढ तशी होत गेली. आणि त्यामध्ये ती छोट्या छोट्या गोष्टी शिकायची, खूप साऱ्या. एखाद्या छोट्याशा मुलाखतीतनं किंवा सिंगरच्या खूप जास्त मुलाखती व्हायच्या किंवा जे प्रोड्युसर्स असायचे किंवा मूवीमध्ये काम करणारे वगैरे ह्यांच्या खूप साऱ्या व्हायच्या गोष्टी. आणि त्यातनंच तिला त्यांच्या छोट्या छोट्या आयुष्याच्या घटनांमधनं तिच्या आयुष्याच्या डॉट्स तिला कनेक्ट करायला खूप जमत आले. आणि तीच मी खरं तर ज्यावेळेस इंटरनेट नव्हतं किंवा टी व्ही ज्यांच्या घरात नव्हते आणि पूर्वीच्या काळी मुलींना जास्त शिक्षणाचंही फ्रीडम नव्हतं, त्यावेळेला खरं तर हा रेडिओ त्यांच्यासाठी अगदी त्यांचा सोबती होता. त्यांच्या मनात काहीही प्रश्न पडले तर रेडिओ त्यांचं ते उत्तर असायचं. त्यातनं एखादी गोष्ट ऐकली किंवा त्यातनं काहीतरी शिकायला भेटलं की तेच गोष्ट घेऊन त्या आयुष्य पुढे जगायला शिकायचं. आजकाल झालं काय माहिती का, खूप सारं कंटेंट अवेलेबल आहे आणि खूप सारे आवाज आहेत, पण नक्की कुणाला फॉलो करायचं, कोण चूक कोण बरोबर, ह्या गोंधळांमध्ये तुम्ही अडकतात. तुमचा स्वतःचा मनातला गोंधळ सोडून खरं तर तुम्ही इथे उत्तरं शोधायला येतात आणि त्यामध्ये पुन्हा एक गोंधळ वाढवून घेतात. आणि ह्या गोंधळात दुसरा तिसरा चौथा अशी गोंधळांची अख्खी रांगच असते तुमच्याकडे. रेडिओ म्हटला की त्यात आपल्या जुन्या आठवणी असतात, जे बाबांसाठी त्यांच्या बातम्या, आजीसाठी तिचं एखादं कीर्तन लागायचं, आईसाठी एखादं गाणं असायचं, बाबांसाठी मुलाखत किंवा त्यातनं माहिती देणारं शेतकऱ्यांसाठीचं एखादं छोटंसं एपिसोड असायचा. आणि मुलांसाठी रविवारची आजीची गोष्ट आज पण येते आणि मी आजही ऐकते ती. आणि रेडिओचे तर किस्से असे आहेत की माझ्या शहरामध्ये ते घडलं आहे. माझ्या शहरामध्ये एक रेडिओ जॉकी आहे, तो इतका फेमस झालेला की अक्षरशः ज्या कोणी त्यांचा कार्यक्रम ऐकायचा, त्या कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्या त्यांच्यासाठी पदार्थ बनवून त्यांच्या स्टुडिओला पाठवायचे आणि तो व्यक्ती ते खायचा सुद्धा. म्हणजे इतकं सारं प्रेम असतं. म्हणजे रेडिओ तुमच्या घरातलाच एक व्यक्ती नाही, मनात जागा करून असणारा आवाज आहे. आणि तो जर नसला ना तर कधीतरी चुकल्यासारखं वाटतं. आवाज मनात घर जास्त करू शकतो, कारण तो रोज ऐकायचा असतो आणि रोज त्याच्यात तशी एक स्टोरी पण असते. अशाच एका स्टोरीमधून मला तुम्हाला हे सुचवायचं आहे की जेव्हा आपण असं बघतो ना की समाज ह्या गोष्टीला नावं ठेवतो आणि त्याही गोष्टीला नावं ठेवतं, नक्की कसं केलं तर मग समाज आपल्याला व्यवस्थित मानेल. पण त्यापेक्षा तुम्ही असं केलं तर, समजा तुम्ही एखादं बरणी आहात आणि त्या बरणीचं झाकण कायम बंद ठेवलं, मग कोण तुमच्याशी कसं वागतं याचा तुम्हाला फरकच नाही पडणार. आणि खरं आयुष्य तेच असतं. पण जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही इतक्या गुंतलेल्या असतात ना की तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं कसं हेच तुम्ही विसरून गेलात. कायम तुलनांमध्ये राहून राहून त्या मनाचं ओझं इतकं वाढलं आहे की त्यावरती तुम्हाला आता नक्की करायचं काय हेच सुचत नाही आहे. आणि मला असं वाटतं की ह्या ओझ्यावरती एक सोल्युशन आहे, अगदी सोपं आहे. खरं तर प्रोफाईलला मी UI/UX डिझायनर. 2 वर्षापूर्वी हेल्थ केअरमध्ये गेल्या दरम्यान UX रिसर्चच्या दरम्यान मी इतक्या साऱ्या स्त्रियांशी बोलले की त्यातनं माझ्या लक्षात आलं की स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम नाहीच आहेत, अजिबात नाही आहेत. त्यांना आजारसुद्धा नाही आहेत, कारण त्या सगळ्या जबाबदाऱ्या इतक्या क्लीनली सांभाळत असतात ना की त्यांची मनं सॉर्टेड आहेत. पण घरातल्या कामांमध्ये मनातल्या गोंधळांमध्ये त्या तितक्याच वाईट आहेत. आणि तुम्हाला प्रॉब्लेम नाहीच आहेत, ते फक्त गोंधळ आहेत आणि मग ते सॉर्ट करायचे आहेत. आणि त्या सॉर्ट करण्यासाठी सोप्या गोष्टी आहेत. प्रत्येक कोपरा सेपरेट ठेवा आणि हो, कोपऱ्यांमध्ये पण एक कोपरा असा राहू द्या की ज्याने तुम्हाला टच नाही केलं पाहिजे. जग बोलण्यासाठी असतं आणि आपण त्यात गुंतून राहणं म्हणजे आपलं नुकसान. मी काही दिवसांपूर्वी एक गोष्ट ऐकली, त्याचा खूप मोठा पगार सोडून एक शाळा सुरू केली आणि त्या शाळेमध्ये त्याने काम करायला सुरुवात केली आणि तेही मोफत शाळा सुरू केली मुलांसाठी. कोणीतरी त्यांना विचारलं की बाबा एवढा चांगला पगार सोडून इथे काय करतायत, तर मग त्यांनी
असं म्हटलं की आपण एखाद्या मूव्हीला जातो, तिथे आपण 500-600 रुपये किंवा छोट्या शहरात असेल तर अक्षरशः 200-300 रुपये देतो आणि म्हणतो बाहेर आल्यावर जर पिक्चर चांगला नसेल तर सहज आपण म्हणतो की यार पैसा वसूल नाही हुआ. आणि हे आयुष्य असं म्हणतात की खूप साऱ्या योनींमध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला मानवी रूपामध्ये जन्म भेटतो. तो भाई ये लाईफ कब वसूल करोगे? आणि हाच मला प्रश्न तुम्हाला पण विचारायचा आहे, तुम्ही तुमची लाईफ वसूल करून घेतायत का? ही वसुली करत असताना तुम्हाला बाहेर पडायलाच भेटत नाही तुमच्या मनाच्या गोंधळातून. मनात तुमचे खूप गोंधळ असतात. प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषामध्येही फार गोंधळ असतात आणि याच्यातूनच सुरू होते ओव्हर थिंकिंग, अँझायटी आणि स्ट्रेस. एका व्यक्तीसोबत बोलत असताना ती मला म्हणाली की तिला 2 मुलं झाली आणि त्यानंतर तिचं लाईफ कायमचं डिस्टर्ब झालं आहे आणि जोपर्यंत तिला मुलं होत नव्हती तोपर्यंत तिने जे मनात धरून ठेवलं होतं तेच ती विसरली. फरक कळतोय का? इच्छा तिच्याच, पण मात्र त्या पूर्ण झाल्यानंतर आता ती त्याच गोष्टींना ओव्हर थिंकिंगने घेते. जगात काहीही करा, लोक नाव ठेवणारच आहेत. त्यापेक्षा तुमच्या मनाला काय वाटतंय, काय हवंय हे एकदा विचारता का तुम्ही? एकदा तरी तुम्ही स्वतःला विचारा की तुम्हाला काय हवंय. कधीतरी नका वही घेऊ, हातावरती लिहा, काही हरकत नाही आहे. जुन्या गोष्टींमध्ये गुंतून राहण्यापेक्षा नवीन गोष्टी जर सुरू करायच्या असतील तर त्या आज चालू कराव्या लागतील. तुम्ही बऱ्याच वेळा असं बघतात की अरे तिला हे येत नाही आहे, पण अगदी तिचं सहज तिने ट्राय केलं आणि झालं. का माहिती आहे? कारण तिने प्रयत्न चालू ठेवले, तिने त्याच्यामध्ये नियमितपणा ठेवला, त्यामध्ये तिने तिचं मन गुंतवलं. ना की मला कोण काय बोलतंय, मी एवढं सगळं करून सुद्धा मलाच कसं नावं ठेवतायत, माझ्याकडनं थोडी जरी चूक झाली कशी दोषीदार, यामध्ये तुम्ही गुंतून राहिलेलं असतं. पण हे तुम्ही कधी बघतच नाही की तुम्हाला काय हवंय. एकदा ते करून बघा ना. भले तुम्ही त्यामध्ये अक्षरशः प्रो नसाल, त्यामध्ये तुम्हाला काही जमत नसेल, पण ज्यावेळी तुम्ही प्रयत्न चालू करता ना अगदी तुम्हालाच वाटायला लागतं की हे मला जमू शकतं, हेच मला माहिती नव्हतं आणि हेच माझा आज बनला आहे. आणि हाच तुमचा कुठेतरी तुमच्या आयुष्याचा पायाही बनायला लागतो थोड्या दिवसांनी. आणि संघर्षामधून जो पुढे येतो ना, खरं तर त्या व्यक्तीचं आयुष्य इतकं चांगलं बनतं ना, कारण तो त्यातनं तापून बाहेर पडतो. मग सूर्य जेव्हा चमकतो तो पूर्ण जगाला प्रकाश देतो. मग अशा थोड्यासाठी जर तुम्हाला खरंच काहीतरी करावं लागत असेल तर का मागे सरकतात? तुमचा तो पेन घ्या. तुम्हाला जे लोक बोलतात ना ते मनाला लावून घेण्यापेक्षा ते मनातनं थोडंसं बाहेर काढून तुम्हाला जे लागतंय ते मनाला लावून बघितलं तर उगाचच निगेटिव्ह वाटतं, पण त्याऐवजी उगाचच पॉझिटिव्ह वाटतंय असा विचार करून पाहिलात तर ती कशी छान दिसते त्यापेक्षा मला जास्त छान दिसण्यासाठी माझ्यात छान काय हे शोधलं तर ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी तुम्ही खरंच करू शकता. आपण जे म्हणतो ना सहज ते खरंच घडायला सुरुवात होते. माइंड युअर वर्ड्स. शब्द फार जपून वापरा. आयुष्यात ते कधी खरे होतील सांगता येत नाही, पण मनातनं स्वतःला तयारीनिशी तेवढा वेळ द्या. आज 5 मिनटं दिलीत ना, उद्या तुम्ही 10 घ्याल स्वतःची. मला माहिती आहे दुपारी तुम्हाला जेव्हा सगळं काम आवरून होतं त्यावेळेस असं वाटतं की आता थोडं शांत बसूया. ऑफिसमधली एखादी मीटिंग झाली की थकायला होतं, प्रेझेंटेशन अचानक अटकतं आणि मग ते सुरू होतं आणि मीटिंग कशी बशी पूर्ण होते आणि त्यातनं आपण बाहेर जेव्हा आलो की म्हणतो हश झालं. त्या हुशनंतर एक स्वतःला जो ब्रेक देता ना तुम्ही, त्या ब्रेकमध्ये स्क्रोल न करता आज स्वतःच्या मनातला आवाज ऐकून बघा की त्याला काय हवंय. एक ब्रेकही महत्त्वाचा असतो आणि याचा अर्थ असा नसतो की जगापासून अगदी तुटून जायचं आणि तुटलं ना तरी हरकत नाही. तुमचं मन तुमच्यासोबत राहतंय आणि हो, मनाला पण अगोदर जिंकायला शिका. जर तुम्ही मन जिंकलात तर बाहेर सगळं जिंकाल. कसं असतं ना, आपण एखादी गोष्ट करायला सुरुवात केली ना ते अगोदर मन आपल्याला घाबरवतं. तू त्याच्या लायक आहेस का? हे तू कधी केलेलं आहेस का? अशा गोष्टी मनाला यायला लागल्या ना की त्याला एक अशी टपली मारायची आणि म्हणायचं शांत, मी करून बघतेय, मला जमणार आहे, नाही जमलं तर नंतर बघूया, पण प्रयत्न करा आणि तो तुम्हाला आजच करायचा आहे. हे ऐकलं की सगळ्यात अगोदर एक पेन घ्यायचा आहे, हातावर लिहा, चालेल. पाहिजे तर पीठ मळताना त्या पिठावरती लिहून बघा.
पण सतत फिरताना एकच मनात विचार ठेवा की तुम्हाला काय हवं आहे आणि तेच करा. आणि हेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप आनंद देणार आहे. प्रत्येक गोष्ट जेव्हा आनंद देते तेव्हा त्यातनं आउटपुट शोधायचंच असतं असं नसतं. ते तुमच्या मनाला उभारी देतं आहे का, मनाला आनंद देतं आहे का, तेही खूप महत्त्वाचं असतं. कारण स्त्री म्हणजे फक्त एक गोष्ट करणारी नाही, 10 गोष्टी करून सुद्धा पुन्हा उभी राहणारी असते. मग त्या 10 गोष्टीतनं आज 2 कमी करा गोष्टी, पण त्यात तुमची एक गोष्ट ॲड करा. हे ऐकत असताना सुद्धा कुठेतरी कपड्यांच्या घड्या घालत असाल, स्वयंपाक करत असाल, हे मला माहिती आहे. पण एवढं झालं तरी त्यानंतरून स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आहे आणि तुम्हाला आज तुमच्यासाठी उभं राहायचं आहे, राहायचं आहे आणि राहायचं आहे. पुन्हा अशाच तुमच्या गुणांना शोधून काढण्यासाठी भेटूयात. तोपर्यंत स्वतःला 5 मिनिटं काढायला विसरू नका. धन्यवाद. तुमची रेडिओ मैत्रीण मनीषा ठाकरे.